गेल्या काही वर्षापासून मुंबई ठाण्यात कोळी समाजाच्या मासे विक्रीच्या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव केल्याचा प्रकार घडत असतानाच ठाण्यात परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडून किळसवाना प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे। एका परप्रांतीय मासे विक्रेत्याने मासे विक्री करत असतानाच त्याच्या पॅन्टमध्ये लघुशंका केली। हे प्रकरण ठाकरे गटाचे महेश कदम यांनी उजेडात आणल्यानंतर ठाण्यामध्ये खळबळ उडाली असून समाज माध्यमांवरती संताप व्यक्त केला जातोय। मासे विक्रीच्या व्यवसायात कोळी समाज आहे, परंतु परप्रांतीय या व्यवसायामध्ये शिरल्यानंतर अतिशय अस्वच्छ पद्धतीनं हे परप्रांतीय नागरिक मासे विक्री करतायत। असं असतानाही कमीत कमी किमतीमध्ये मासे मिळत असल्याने त्यांच्याकडून मासे खरेदी केली जाते। त्यामुळे मराठी माणसाच्या व्यवसायावरही हळूहळू परप्रांतीयांचा कब्जा वाढू लागला आहे। असाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील चंदनवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय मासे विक्री करतात। एका मासे विक्रेत्याने मद्यधुंद अवस्थेमध्ये पॅन्टमध्येच लघुशंका केली। या किळसवाण्या प्रकरणानंतर संताप व्यक्त झालाय। ठाकरे गटाचे पदाधिकारी महेश कदम यांनी हे प्रकरण उजेडात आणलंय। तसेच त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांचे चित्रीकरणही तयार केले। त्या विक्रेत्याला त्यांनी पकडले असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आलाय। त्याने हे मासे ससून डॉक येथून आणले होते। तो चंदनवाडी परिसरामध्ये विक्री करत होता।